हा उडवा काय तर तुमच्या पोरेला सांगा बा समजून. उठली सुटली की राजा माधुराच कोरतात ते. आज कुठे ट्रॅक्टर हाणलं देईन. सरपंच मी काही सांगत नाही रे गड्या. मी सांगून बी ते काय ऐकत नाही. तुले जे काही करणं असेल ते कर. मा हाती होतं तर लोक तुझ्या माया काही होतं का? म्या कधी फोडला का तुझ्या झुरा? तू नाही कधी फोडला नाही बुवा. कसं आता या नालायकाच्या हाती दिलं बुवा म्या. ती रिकामचोट कामं करता. तू पाय ते पाय भाऊ मला नको सांगू. राजा बुडबा असं म्हटल्यानं चालीन का राजा? तुम्ही म्हणसान तेच पूर्व दिशा होईल ना. असं हे तुमचे पोरं अगाऊ कामं करून राहिले ना. आणि त्याला काय करायला लागतं म्हणा तोंड घालायला लागते काम ना फालतू बैकून देऊन राहिला आमच्या बापाली. गळे हो तुम्हाला जे काही करणं असेल ते करा भाऊ. मला का सांगू नका. मा कानाले हातात मी काय त्या दोन्ही पोरे येईल. सरपंच मोठे पाटील आले. येऊ दे मोठ्या पाटला लिहू दे ना. सांगू ना पाटलाला काय आहे तर गडा काय झालं सरपंच? पाटील तुम्ही पहा बा तुमच्या ट्रॅक्टरनं या भाण्यानं माधुरा फोडला बा. हा सांगा बा काही काम आहे का? शिवलाल देवलाल तर ऐकायचो. हो भाण्या तुला अक्कल नाही का रे? हो कधीचा ट्रॅक्टर चालवून राहिला तू? हा काही समजत नाही तुला हेंबाळ्या. काय लोक धुरे फोडा लागतात रे. नाही ना बा अचानक गेलं बा ट्रॅक्टर या माणसा धुऱ्यात. आता हा माणूस म्हणते धुराच फोडला. सांगा बा आता मी काल धुरा फोडू? खोटा नको बोलू रे हो भाण्या. खोटा नको बोलून तरी कबल लागले का तू? आता खोटा बोलून राहिला का तू? मी काल खोटा बोलू रे हो. चबरू नको मला झाबऱ्या तू. हा तुला काही घेऊन दे रे बाबू. मधा तेल टाके काम नको करू तू. पाटील मा पोराला काही दोष नाही याच्यामध्ये. मा पोरगा काही घेऊन देत नाही. ते धुऱ्या आले पाहते तुम्ही पहा. हा मा पोरगा का ट्रॅक्टर ड्रायव्हर आहे. सांगितलं तसं केलं त्यानं. अरे बापाली मोठं पाणी येऊन राहिलं बाबा पोराचं. नाही तर मग बाबा घरात घ्यायला तयार नव्हता पोराले बापत. भाण्या म्हणते मी न काही केलं नाही. हा देवलाल शिवलाल म्हणते मी नाही काही केलं नाही. मग केलं कोण? का चोर आलते का तडसा खरे आले की दुसऱ्या गावाचे लोक आलते का रे हो? पाटील अदलोक हे कबलले आता कसे नाही म्हणून राहिले हे. तुम्ही आले तर सांगा. हे एवढं खोटे बोलतात हरामखोर दोघे भाऊ भावाना. आणि हा भाण्या सोबती झाला ते इले. या भाण्यानं ट्रॅक्टर घातलं माधुऱ्यात. सांगा तुम्ही माझं बी ट्रॅक्टर आहे बरं. हा उद्या जर मी याच्या वावरात जर पेरलं तर मग मला म्हणता नवा तुम्ही. सरपंच तू थांब जरा सा मला पाहू दे. या भाण्याचं पाहू दे काय ट्रॅक्टर याच्यावर होतो ना माय. कोणा ड्रायव्हर ठेवला ते पहिले सांग मला. हा तो झुमऱ्या मा ट्रॅक्टरवर ड्रायव्हर होता. तुला कोण ठेवलं? आहे ना पाटलान ठेवलं बा म्हणून राहिलो मी. अरे जाऊ मनुष्य हे असे बिंडो ड्रायव्हर ठेवतात का ट्रॅक्टरवर? हे धुरे फोडते हा. आपल्या घरावर भांडणं आणून राहिला. असे ड्रायव्हर का हे असे दलिंदर ड्रायव्हर? मला माहित आहे का बाबा हा धुरा फोडीत म्हणून? मला काही माहिती झाली काही नाही बा. आता कसं मी सभागत मध्ये ठेवला याले. पाटील हे अटी मुळतच नाही. आता वावरात चाला तुम्ही. तुमचा ट्रॅक्टर साठीच उभा. कुठे काय ट्रॅक्टर झालेला काय झालेला ते पहा तुम्ही तुमच्या डोळ्यानं. चला वावरात चाला ना. वावरात जाऊ आपण. काय आपल्याला जायले पाहू ना कुठून आणले या भाण्यानं ट्रॅक्टर कुठून नाही तर आता लागेनच ना. उडे बा तुम्ही बी चाला सोबत. अरे गडा मले काल नेतो बा पायदल पिठाला तटलो. मी काही येत नाही गड्या. तू काय तर पाय बा. त्या पोरेच्या हाती दिलाय म्या सारं ते पाय तू पाय. उडे बा तुम्ही आल्याशिवाय जमत नाही. तुम्ही चाला मुकोट्यानं. हो चला उडे बा चला. सरपंच गाडीवर घ्या पुढे. बरोबर बा चला तुम्ही एवढं होऊन राहिले चला बा. बाबूरा चालता का आपण बी? मग काल आता आपण फालतू पाय दोघं तटलं. काय जायला नाही बरं ते पाहिजे काय. अरे बाबा हे काढलं सैन्य उकडे चाललं बाबा. देवले आहे शिवले आहे भाणे आहे शांताराम सरपंच बाबा बाबा कुठे येणारच आहे. उकडे चालली विचार लागेल. बाबूराव इकडे रे. अरे काय बा हे लेंडार कुकडे चालली रे बा. हा काय झालं बाबा तुम्हाला माहित नाही काही? अरे त्या शिवलाल देवलाल धुरा फोडला सरपंचाचा त्यातच माझं नाही ते. बाबा ते काय एकदाच आहे का बाबा? दरवर्षीच नाटक आहे ते. हे दोघं भाऊ कुरापुती आहेत. काय ना काही ते सरपंच गांडीत पिना मारतात. काय धुरा फोडतं काही पाईपलाईन फोडतं काय ना काही चालूच असते द्यायचं. काय बा सरपंच बी काय खोटी उपट करत नाही द्यायची. घरात माझं चालू आहे. आता मोठे पाटील ते गेले बा तिकडे. हा वावरात चालले त्याला पायाले. या भाण्याने रिकामे काम गेले ना. भाण्याने डायरेक्ट ट्रॅक्टर घातलं म्हणतात धुऱ्या. पुरा धुरा चकनाचूर करून टाकला. आहे हे फालतू रिकामे कामात बा. हा सरपंच खोटी उपट करत नाही ना. असे वाजवले पाहिजेत एकदाच. पुरं धुपूट निघत होतलो. पण हा सरपंच काही केअरच करत नाही. विचारा दरवर्षी सोनच करते. आणि समाधान आणते सारा गाव जमा करते. अरे गाव जमा करून काहीच फायदा नाही. झपके मारा लागतात अशा लोक येईल. पण त्याला गाव चालवावं लागते बाबा. सारे शिकोळा सरपंचाचं. पण आता हे कसं बोट घालत राहतात दोघे भाऊ. तुम्हालाच माहिती आहे कशा बिबी आहेत हे दोघे भाऊ. त्याचा बापच तर राजा त्याच्याकडून नाही शिवला देवलालकडून. एवढे नालायक आहेत ती. लागतं यायचा का ठेका गेला दरवर्षी कुठाने करतात. हे भांडणं आहे तर धुऱ्याचे नाही तर पाईपलाईनचे नाही काचे ना काचे काही आहे काय. या सर समजत नाही. हेंबाळले झपके मारले पद्धतीने बरोबर जमते. माझ्यासारख्या शेजारी नाही ते. मग सांगितलं तुम्ही येईल काय बजेट आहे तर.
हा सरपंच ऐकून घेते ना रे यायचं. त्या बाप तो बुड ते डंगर बुड बी ते बी बावनाच आहे, ते बी चोपड चापड करते. मला म्हणतो पोरायचं काही घेणं देणंच नाही. बरोबर अंग शक्ती ते बुड बी. मुंशीराम आपलं काय डोकं जाऊन राहिले, तुम्ही काम ना काम फालतू गरम होऊन राहिले बाबा. तो सरपंच जाणे, तो शिवलाल देवलाल जाणे, ते वावर पाय. आपल्याला काय करावं लागते, घेणं देणं आपल्याला त्याचं ते पाहिजे गोष्टी सांगायचं. रगत जायचं काम नाही रे, पण कसं माणूस चांगला आहे सरपंच म्हणून वाटते माणसाले काही जरासं. आणि हरामखोरी लोकला नाहीत ना, हे कसे सुधारणार नाहीत की. त्यामुळे आपल्याला काय घेणं देणार राजा, त्याचं ते पाहिजे गोष्टी. तुम्हाला काही करू नसेल तर जा तुम्ही वावरात जावा. जातो मी, पाहतो काय आहे तो, काय भानगड आहे तो पाहा लागेल ना. आता गावातलं काम आपल्याला सोडता येत नाही. चाल बाप्पा चाल ना, तुम्ही चाल ना सोबत. हेट मी नाही येत बाबा त्या पांचट भांडणात, कोणी न धुऱ्याच्या धारायच्या. बरोबर बाबा, जा तुम्ही. हा मुंशीराम सारा गावाचा काम आहे, चालला भांडण पाहायला. काय बाबा या गावातल्या लोक नीतच घालताय बा भांडण भुंडण पाहायला. मनीषा काय बाई, काय म्हणता? का मानवरा तुझ्या वावरात जायला आहे ना? काय माहित बाबा, मला तर काही माहित नाही बा. सकाळीच तर देवला आलते माझ्या घरी, आणि ते दोघं भाऊ गेले ना वावरात. वाटलं इकडे आलेच तीन बा, बसलेच तीन इकडे, म्हणून मी तुझ्या घरी आली पाहायला त्याले. ए बाबा इकडे काही आले नाहीत, आणि मला काही माहितही नाही बाबा, वावरात गेले की घरी आले तर काहीच माहित नाही ना मला. काय माया माणसाचा ठाव ठिकाणा नसते ना, माणसं सांगूनही जात नाहीत ना कुठे जातात. तर आता काम पडलं की हिंडा का त्याच्या मागे मागे. अरे ना बाई, आता वावरात गेले तर उशीर पाशीर होते, येते ना जाता ते. उशीर असते का माय बाई, आता पाय ना किती वाजले, तर आता लोक यायला पाहिजे होतं ना ते ना. हो वहिनी काय आहे रे काढ्या, काय म्हणत होता? बाबा चाला ना, शिवलाल भाऊ देवलाल भाऊ लावले ना वाजवणं तिकडे, चांगले पादन चालू आहे. सरपंच लय मारून आला जाईल ढोरासारखं. थोडा लवकर. पण बापा काय झालं, कोण मारणं लावलं बाबा त्याला? काही आहे म्हणतात बा ते धुऱ्याचं माझं, त्या सरपंचा धुरा फोडला म्हणतात बा दोघं भान. तर चालू आहे बा माझं तिकडे चांगलं. हो मारामारी चालू आहे त्याची, दोघंही लावले हाणं चांगले दाबून. वेगळ्या सारे झाले मनीषा, आपल्या माणसाला मारून राहिले ते. चला बरं बाई, आपण पाहू काय आहे ते, तर त्याचे पास लागेल ना आपल्याला. आपल्या नवऱ्याला कसे काय मारून राहिले ते? अरे कालू कुकड्याच रे ते, कुकड्याच. गेले आता ओढत ताळत नेलं बा वावरात. काय धुरा पाय नाही म्हणतात बा काही. हो पण दाबून हाणत नेलं बा दोघंही भाऊ. चांगली पिटणं लावली. बुडाई होता सोबत, बुडाई साधत द्या दोघं भालेच. ल काही खरं नाही बाबा. तेवढं शिल्लक आहे ना, ते लोकांचे एकूणच होईल ना, ते पोरायचे एकूण होणार नाही काही. पोरायले तर म्हणेन मारायले काय यायले मारा, माय पोरं नाहीत असं म्हणते होतं थेटग. ते बुडं बेजा बावन आहे ना, पोरायले मार खाऊ दिन नाही तर काय तर पोराईसोबत कोणा असे तसे भांडणं केले की खिळखिळ दात काढते तो थेटग. पण जर असं काही वाटत नाही की पोरायले मारून राहिला आपल्या कोणी, की काही बोलणारच नाही ना. मनीषा ते थेटग का उसक सूत्रधार आहे का? मरेल पाणी आहे ना त्याचं. त्याला वाटते की आपले पोरं मेले तर चालतात आजही, असं म्हणणं आहे त्याचं. अरे काय आता दोघी जणी गप्पा मारून राहिले तिकडे, जा ना वावरात. काय थेर चालू आहे पहा बा तू. काय आहे तू तुमच्या याने वाचतील ते दोघे भाऊ, नाही दाबून हाणणं चालू आहे. हो विचारच करून नाही राहिले ते. तो शांताला भाऊ बी सोबत ते इथे. जावा लवकर पा द्यायले काय आहे तर. एखादी हयत फयतची पुळी नेता सोबत चोपड्याला द्यायले. कसे मारतील ते आमच्या नवऱ्याला, पाहतो ना त्याचा हात. चल बरं काल्या लवकर, चल दाखव आम्हाला कुकड्यात देत. नाही बाबा, मला काय घेणे नाही तुमच्या भांडणाचं. मी कसं सांगायला आलो तुम्हाला. तुमचं तुम्ही पाहा काय आहे तर. जावा वावरात जायचं भांडण चालू. त्या बाई येत नाहीत ना ते, जाऊ द्या आपण चाला बरं झटकन. चला लवकर. घरी कुराड घेतो बरं सोबत. कुराडच काय आले पाहिजे बाई, आपल्या हातच काफी आहेत ना, हातानच बदलण्यात जातात ते चांगले. चला बरं तू म्हणशील तसं. चाल लवकर. अरे चेत्या या दोघी जणी चालल्या, पाय कशा माझं आणतात तरी साधं. काय माझं आणतीन ते, यायचे तोंड फोडल्या जातील. जेवढ्या चबडे तेवढ्या हाणतीन ते. ते का बेकार आहे सरपंच. काय नाणी लागणं म्हणजे बेकार ना आहे. चाल आपल्याला काही घेऊन देईन बाबा. बुढे पाटील हे पहा, तुमच्या ट्रॅक्टरनं काय घोर करेल आहे तर हे डोळ्यानं पहा तुमच्या. आणि बुढे बा तुमच्या डोळ्यानं पहा हो, तुमच्या पोरानं काय थेर मांडला 8 दिवसात. कंदील बुढे बा तुम्ही म्हणा ना मा पोरानं काय केलं हे पाहून घ्या. काय थेर आहे तर हा, काय बजेट केलं यानं तर माझा धुरा कुठून फोडला तर. या कंदील बुड्याला पहिले जागा घ्या. वा पुढे व्हा कंदील बुडे बा. पाहते काय आहे तुमचा पोरगा ड्रायव्हर होता ना. बाबा मा पोरगा लय लाग ड्रायव्हर आहे, पण ट्रॅक्टर का मा पोराचा आहे. मा पोराला सांगितलं तसं केलं मा पोरानं. मा पोराचा काय दोष आहे, या लाईना पाटल्यानं सांगितलं काही भेटलीच चिरी मिरी, काही पैसे भेटलीच नाही एक्स्ट्राचं. आणि तुझ्या बापाच्या तोंडावर राहिला मी सांगितलं अजून काही हरामखोरा का रे हो. तुझा बाप कसा म्हणून राहिला. तू म्हणत चुप बस. मी आहे ना तू काल भाजून राहिला, बोलून काय राहिला जोडी.
सरपंच हे चुकीचं आहे गड्या. आता धुरा तर फोडला बा तुया, माझ्या ट्रॅक्टरनंच फोडला. असं मग पोरानं ड्रायव्हर बदलवला ना, मला काही सांगितलं नाही गड्या, मला माहिती नाही काय आहे तर. नाही ते कसं मी तुम्हाला दाखवायला आणलं काय आहे तर पहा बा तुम्ही तुमच्या डोळ्यानं. हे पहा ना, मला पाईपही फोडले, धुराही फोडला. हे असं चालतंय का? हरामखोरायले समजून सांगा, दोघे भावाले, शिवल्याले देवल्याले. नाही तर मग माझ्यापेक्षा कोणी वाईट नाही बरं. भाण्या हरामखोरा, तुला कोण सांगितलं धुरा फोडायचं? हा, हे ट्रॅक्टर कुठे उभं हे पाय बरं, पाय रे. तू नाही करस ना. या देवलाल भाऊनं फोर्स केला मला आणि तिकून घालायला लावलं ट्रॅक्टर. आणि मी घालणारच नव्हतो ना. मी तर नाही म्हणू म्हटलं बा, फालतू आफत मा भोवती आणता तुम्ही. आता म्हटलं पोटा पाण्याला लागलो बा, मला काय घरी पाठवता का? मी म्हटलंय त्या बाले. केला का तुला फोर्स? मी नाही केला काय? हा, तुलेच तुला का ट्रॅक्टर चालत नाही? हे बाळ्या चालला तिकडे तिकडे कोरत मी यायला नाही म्हणू पाटी. पण हा यानंच घातलं तिकडे. याला ट्रॅक्टर चालता येत नाही तुमच्या गड्याले. तुम्ही आता एकामेकावर कोलूच नका ते. आम्हाला काय समजत नाही, आम्ही हंबाळे आहो का? तुम्ही सारे एका माळीचे मनी आहे. तुम्ही दिले शिन त्या भाण्याला चिरी मिरी काही 200-300 रुपये घेतलं शिन काम करू. आणि आमच्या हरामखोराला म्हणून द्यायला मा पोरायली समजत नाही ना, कोणाला ठेवा आणि कोणाला नाही तर. अरे बाबू, हे दुनिया बेमान आहे. धुरा फोडला याचं काय करता ते सांगा. या सरपंचाचे पाईपही फुटले आणि या धुऱ्यावर माती टाका लागते आता डबल. या धुऱ्या पद्धतशीर कोण करून देईन? तुम्ही देता करून की काय? म्हणजे काय सांगा लवकर काय बाबा. आपल्याला काही घेणं देणं नाही बाबा. कसं गव्हाबरोबर खडे रगजल्या जाऊन राहिले, मला तर काहीच घेणं देणं नाही. मी असा आलतो इकडे फिरत. अरे बाबा, तूच तर बिबास रे बाबू. मला नको शिकून. तू दडी जाशील तडी उभरशील तू. तूनच बोट घातलीशी नाही ज्या. असं कर गळा देवलाल, तसं कर. भानेली बैकून दिलं या पोराले. देवलाल तू सांग काय या पायपाचे पैसे भरून देतं की काय? म्हणजे हा धुरा गिरा पद्धतशीर करतं की काय? की मी पुढची ऍक्शन घ्यायला लावू सरपंच आले? मी कसं काय करू? तुमच्या ट्रॅक्टरनं फुटलं ते, तुम्ही पहा काय आहे तर. हा, मी नाही देत काही. बरोबर, मा ट्रॅक्टरनं फुटलं काय? एकदा तर मी तर काही करीन ना रे. कसं आता मा ट्रॅक्टरच्यानं गलती होईल आहे, ती ड्रायव्हरच्यानं गलती होईल आहे. मी तर दिनच भरून. तू नको टेन्शन घेऊ ना. नाही म्हणून राहिला ना, बरोबर नाही म्हण तू, काही टेन्शन नको. वादा नाही. पण गड्या तुझे पाईप गिप काय ते काही नुकसान झालं बा, ते मी भरून देतो बा. धुराई पद्धतशीर तुझ्या करून देतो. मनोज, सरपंचाचं काम झालं पाहिजे. काही नाही पाटील, मला भरून गिरून काही नाही पाहिजे बाबा. ते फक्त आता तुम्ही ड्रायव्हर असे ठेवू नका की लोकांचं नुकसान होईल असे. तर आता बंदच आहे, घरात ठेवतो घालून मी. फक्त घरचं काम पडलं की काळ्याचं बाई. हे बाहेरचे कामं करणं बंद आता ट्रॅक्टरनं. काम होईल देवल्याने शिवल्याला समजून सांगा. ते धुरे फोडून राहिले माय, नाही तर मापेक्षा वाईट कोण नाही बरं. देवल्याने शिवल्या, आता जर डबल जर धुरा फोडला तर कसं गाठ मायाशी आहे बरं. हे पाहिजे तुम्ही लक्षात ठेवजा. आता नाही होणार असं, आता नाही होणार. बा पाटील, कुत्र्या शपूट हे कोडं ते सारखं नाही होत काही. तू किती सांग, ते काही कामाचे नाही ते अवल्यात. पाहून आता पुढे काही केलं तर मग सांगू देईल काय बजेट बसा लागेल ते दोघायचं. काही नाही, आम्ही काहीच करत नाही बा. चाल टाका, हे मोडून टाका काय. बाबू घे बरं म्हणस ट्रॅक्टर घे आपलं, चाल घरी. चाल गड्या, चालले गड्या सरपंच, चला. मुळलं हे आता निपटलं. चला पाटील. मनीषा आले की नाही हे मार खाऊन? या दोघेले बी दुसरं येतच नाही ना काही बाई. ते मार खाऊनच येतात ना. पण मारतीन नाही कोणाले, चांगलं बजाडतीन नाही. बरं झाले आले मग आशय तुम्ही हिरवे पिवळे होऊन. झालं काय झालं? कोण बोलून राहिली तू? खाल्ला ना सरपंचाचा मार. कोणता मार कोण खाल्ला? अरे मीनं मारलं त्याले, चांगला रक्तात पड गेला तडीचा. तडा धुऱ्यावर पडलेला. तुला काय माहित आहे व? आली मोठी मोठे बोलायले. भाऊ आम्हाला माहित आहे ना कोणाला मारलं तर. खोटं बोलायचं काही काम नाही का? आता खरं खरं सांगून द्या काय झालं तर. तुला माहित आहे काय? तू आलती का तडीचा पाय आली? अरे आमच्या दोघं भावाची कोणी टक्कर नाही येऊ शकत गावात. लाल धरत करून टाकले, चांगले झोडले आम्ही दोघंही भावानं. आमच्या दोघं भावाची बराबर कोण करणार आहे गावात? तुम्ही नका सांगू ना काही बी भाऊ. तुम्ही तर दोघंही भाऊ डझनभर बांगड्या घालायच्या लायकीच्या. तुमच्याच्यानं भुजला पापड फुटत नाही आणि तुम्ही काय मारसाला त्याले? मनीषा पाय ना, मोठे डिंगा मारून राहिले अटीसा. आम्ही ना त्याले असं मारलं तसं मारलं. बापा आम्हाला माहित आहे ना कोणाला मारलं शिंत. ते आता जे झालं ते झालं. पाहू आपण पुढे आता काय आहे तो. ते लय जण होते ना, असं आम्ही दोघं जण पडलो, आम्ही कमकोत पडलो ना. तेच तर आम्ही दोघे भाऊ कुपोषिता हो. ते झाले टर्न बाण चांगले जाडे चट. तरी आम्ही न कसं कमी नाही गेली. त्याने 2 मारले असते, आम्ही 1 मारलीच त्याईले. पाय मनीषा कबुलले की नाही हे? आम्हाला माहित आहे ना कोणा काय केलं शिंत. पहिले सांगायला काय झालं तुम्हाला?
आता मोठे कबूल देऊन राहिले तुम्ही. कबलतील नाही तर काय तर पोपटासारखं बोलाच लागेल ना त्याले. त्यानं नाही सांगलं तर दुसरे कोण माहित होईल आपल्याला. असं आहे ना ते. तुमच्याच्यानं काहीच हलकं भारी होत नाही त्याचं. ते होईन तर आमच्याच्यानं होईन. आता पेरणी येऊ द्या फक्त, मग सांगतो त्याले आम्ही. धुऱ्यासाठी भांडण करतात ते, आणि कसं काय करतात तर पाहतोच ना मग त्याले. त्याचा हातच पाहू आता आम्ही दोघी बी. आणि पडू द्या आणि पेरणी होऊ द्या फक्त, मग सांगतो त्याले काय आहे तर. नाही त्याला झटका शिकवाच लागते आपल्याला. लय वाया चाललं ना हे गाणं. हा कसं लयच लयच नांदी लागून राहिले ते आपल्या. काय म्हणून राहिले, झटका शिकवाच लागते आपल्याला त्याले. हा काही होत नाही तुमच्याच्यानं. जे काय करू आता ते आम्हीच करू आता दोघी. नाही तसं काही नाही, पण आम्ही बी शिकवतो ना. पण ते कसं तू हडवाय घेऊन येते बंदे गावातली. एकटा येत नाही ना तो. 5-6 जण त्याच्या मागं असतात. ते झाला पैसा जास्त, आपण पडलो कमी कमकुवत पैशानं. म्हणून कसं ते वजन टाकतात आपल्या. थांबा ना तुम्ही, पेरण्याचं येऊ द्या फक्त आता, मग सांगतो ना त्याला काय आहे तर. चला आता घरी. चला निपटलं ते आता. पाहू आता पेरणी आल्यावर पाहू काय आहे तर. चला म्हणसान नाही तर काय तर. आता डरपोक कुठचे आले मोठे, गांडीला पाय लावून वापस मारलं तर नाही जरा सकतेले. बाई हे डरपोक आत ना पुरे, हे तर काही मारू शकत नाहीत ना. आपल्यालाच करा लागेल जे काय आहे ते. तुम्ही लय कुस्त्या खेळणारा पैलवान व्हायलाय. मग दाखवता पेरणी आल्यावर काय आहे तर. चला आता पहिले दवाखान्यात जाणं आम्हाला दोघंही आले. काही दवाखान्यात जाणे लागत. फालतूचे अजून पैसे लावसान दवाखान्यात. घरीच देतो मी हयात चोपडून चांगली. मित्र व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मित्र नवीन विषय घेऊन.